काय होईल जर प्रेमाचं खरं रूप अगदी असंच असतं तर? आज आपण एनलाइटन्ड सिडक्शन या अतिशय सुंदर आणि प्रगल्भ अशा विषयाचं विश्लेषण करणार आहोत. खऱ्या अर्थाने दोन माणसं एकमेकांशी कशी जोडली जातात यामागची ती जादू, ते रहस्य आपण आज उलगडणार आहोत. एका खऱ्या आकर्षणाची कला नेमकी काय असते? चला तर मग या रोमॅन्टिक आणि तितक्याच सखोल प्रवासात आपण पूर्णपणे हरवून जाऊया. विचार करा, जवळीक ओढ ही कोणत्याही आदर्शांपेक्षा वेगळी आणि अगदी पारदर्शक असती तर. हे ऐकताना कदाचित तुमची नजर हटू शकणार नाही. आणि हो, शेवटपर्यंत नक्कीच सोबत राहा, कारण शेवटी एक अतिशय सुंदर सरप्राईज वाट पाहतंय. आता हा एक अत्यंत रंजक संवाद पहा. तो तिला सहज म्हणतो, तुझे डोळे मी पाहिलेल्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात सुंदर डोळे आहेत. आता साहजिकच ती थोडी चमकते आणि विचारते, ही काय सुरुवात आहे? पण त्याचं उत्तर बघा किती खरं आहे. तो म्हणतो, ही कोणतीही ठरवलेली ओळ नाही, ही केवळ एक वस्तुस्थिती आहे. मंडळी, या संवादातली खरी मज्जा या मोकळेपणात आहे. जेव्हा बोलण्यात कोणताही खोटेपणा नसतो, फक्त एक निर्भेळ अनपेक्षित प्रामाणिकपणा असतो, तेव्हा क्षणार्धात जे रसायन जुळतं ना, ती ओढ काही औरच असते. या जादुई प्रवासात पुढे जाण्यापूर्वी जर अशीच अर्थपूर्ण आणि सखोल माहिती आवडत असेल तर या विश्लेषणाला लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हा पुढचा क्षण बघा. हवेत तो बदल जाणवतोय का? आपण लवकरच एकत्र येणार आहोत. आणि ती अत्यंत शांतपणे, तितक्याच विश्वासाने मान्य करते, मला माहीत आहे, कदाचित आत्ता नाही पण लवकरच. हे अगदी सुंदररित्या स्पष्ट करतं की जेव्हा दोघांमध्ये एक शुद्ध आणि परस्पर ओढ असते, तेव्हा ती किती चुंबकीय आणि नाकारता न येण्याजोगी असते. हा असा मूक संवाद असतो जो शब्दांच्याही पलीकडे अगदी सहज पोचतो. पण मग खऱ्या अर्थाने जवळीक म्हणजे नक्की काय? हा विचार खूपच शक्तिशाली आहे. आपण प्रेमी कसे? आपला तर अजून शारीरिक संबंधही आलेला नाही. आणि यावर मिळणाऱ्या उत्तरावर जरा विचार करूया. तिथेच तर गल्लत होतीये. आपण खऱ्या अर्थाने प्रेमी आहोत याचं मूळ सूत्र हेच आहे की खरं कनेक्शन हे शरीराच्या आधी मनात तयार होतं. प्रत्यक्ष स्पर्श होण्यापूर्वीच त्या दोघांच्या मनात एक सुरक्षित आणि अत्यंत रोमॅन्टिक वातावरण आधीच तयार झालेलं असतं. अजूनही पाहत आहात ना? कारण या विश्लेषणाचा खऱ्या अर्थाने सर्वात उत्तम आणि प्रगल्भ भाग तर आता उलगडणार आहे. नक्की सोबत राहा. खऱ्या प्रेमीची मानसिकता नेमकी कशी असते हे यातून अगदी स्पष्ट होतं. तो म्हणतो, माझ्यात आणि त्यांच्यात फरक एवढाच आहे की मी माझ्या भावना लपवत नाही. मी कदाचित आजभर भेटलेला सर्वात प्रामाणिक माणूस असेन. या स्रोतानुसार आकर्षित करण्याची खरी कला कोणत्याही युक्त्यांमध्ये किंवा दिखाव्यात नाहीये, तर ती 100% पारदर्शकतेत आहे. कसलाही आव न आणता जे मनात आहे ते मोकळ्यापणाने मांडणं हेच तर सर्वात मोठं आकर्षण आहे. आणि याच पारदर्शकतेतून एक अद्भुत प्रसंग उभा राहतो. या आश्वासनाकडे जरा लक्ष देऊया. पहिली गोष्ट, मी कधीही खोटं बोलणार नाही किंवा भावनांशी खेळणार नाही. आणि दुसरी गोष्ट, मी तुला अशा एका उंचीवर घेऊन जाईन जिथे यापूर्वी कधीही गेलेली नसतील. हाच तर खऱ्या जोडीदाराचा प्रामाणिकपणा असतो, जो कोणतेही खेळ खेळत नाही, तर प्रेमाचा एक अत्यंत उच्च, शुद्ध आणि कायम स्मरणात राहील असा अनुभव देण्याचं वचन देतो. आता आपण या मूळ तत्वज्ञानाच्या अगदी गाभ्यापर्यंत आलो आहोत. प्रत्येक खऱ्या प्रेमीला हे माहीत असतं की त्याचा जो प्रभाव आहे, त्याचं रहस्य खरं तर समोरच्या व्यक्तीचा त्याच्यावर जो प्रभाव आहे त्यातच दडलेला असतो. हे ऐकायला कदाचित थोडं गुंतागुंतीचं वाटेल, पण याचा साधा अर्थ असा आहे की प्रेमात स्वतःला पूर्णपणे समर्पित करणं, स्वतःला झोकून देणं हीच खरी ताकद आहे. वर्चस्व गाजवण्यापेक्षा प्रेमाच्या त्या प्रवाहाला शरण जाण्यातच सर्वात मोठं सामर्थ्य दडलेलं असतं. आपण या प्रवासाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आलो आहोत. इथून पुढे काहीही वगळू नका, कारण आता जे समोर येणार आहे ते थेट हृदयाला भिडणार आहे. इथे खऱ्या आदराची अतिशय सुंदर व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. तो त्या प्रेमाचा गुलाम आहे. तिथे स्त्रीद्वेषाला कोणतीही जागा नाही, गृहीत धरण्याची कोणतीही छटा नाही किंवा छळकपटाचं कोणतंही विष नाही. प्रगल्भ आकर्षण हे कायम नितांत आदरावर आधारित असतं. कोणत्याही प्रकारच्या विषारी सवयींना किंवा कोणाचाही वापर करण्याच्या वृत्तीला इथे पूर्णपणे नाकारले गेले आहे. तर मग या खऱ्या प्रेमीचं सार काय आहे? याची काही प्रमुख वैशिष्ट्य सांगायची झाली तर पहिली गोष्ट म्हणजे तो मूळ स्वभावानेच मंत्रमुग्ध होतो आणि समोरच्याच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करतो. दुसरं, त्याला खऱ्या अर्थाने तो सहवास आवडतो आणि तो समोरच्याला त्यांच्या सुंदर असल्याची अगदी मनापासून जाणीव करून देतो. तिसरं म्हणजे ह्या भेटीगाठी कधीही स्वतःचा अहंकार सुखावण्यासाठी नसतात. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे सर्व केवळ आणि केवळ पूर्ण आधाराबद्दल असतं, दुसरं काहीही नाही. कोणत्याही नात्यात संवेदनशीलता किती महत्त्वाची असते हे या एका वाक्यातून अगदी स्पष्ट होतं.
जर ती व्यक्ती भेटून गेल्यानंतर तिला कोणत्याही प्रकारे दुःख किंवा वेदना झाली तर त्याचं स्वतःचं हृदय तुटेल. काळजी, सहवेदना आणि सहानुभूती हा कोणत्याही रोमॅन्टिक नात्याचा अगदी केंद्रबिंदू असायला हवा, नाही का? आता याकडे लक्ष द्या. तो आपल्या भावनांचा स्वीकार करतो, कोणत्याही अपेक्षा न ठेवता त्या मोकळेपणाने मांडतो. जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर तो आनंदी होतो, पण जर नाही मिळाला तरीही तो अत्यंत आदर करतो. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा आपण कोणत्याही विशिष्ट निकालाचा हट्ट न धरता मुक्तपणे आपल्या भावना व्यक्त करतो, तेव्हाच प्रेमाला बहरण्यासाठी एक सुंदर, सुरक्षित आणि मोकळी जागा निर्माण होते. आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत आणि हा अंतिम संदेश अत्यंत प्रभावी आहे. हे नेहमीच काहीतरी वाटून घेण्याबद्दल, शेअर करण्याबद्दल असतं, कारण त्याला माहीत आहे की आयुष्यातील सर्व अनुभव जेव्हा वाटून घेतले जातात तेव्हा ते अधिक मोठे आणि अधिक सुंदर होतात. आकर्षणाचं आणि प्रेमाचं अंतिम ध्येय हे केवळ क्षणिक सुख नसून एक सखोल आणि एकमेकांसोबत वाटून घेतलेला सुंदर जीवन अनुभव आहे, हेच यातून सिद्ध होतं. या सर्व सखोल विचारांनंतर आता वेळ आहे स्वतःला काही प्रश्न विचारण्याची. प्रेमाची नेमकी जाणीव कशी असते? या संपूर्ण विश्लेषणातील कोणता विचार हृदयाला सर्वाधिक स्पर्शून गेला? आणि सर्वात महत्त्वाचं, अशा प्रकारच्या खऱ्या, आदरयुक्त आणि पारदर्शक प्रेमाचा अनुभव घेणं खरोखर शक्य आहे का? यावर नक्की विचार करा. या विषयावरील विचार आणि भावना खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच आणखी सखोल, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विश्लेषणांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा. फॉलो करत रहा. पुन्हा भेटूया.